राजांना एकच मोठा प्रश्न पडला होता आणि तोच प्रश्न स्वराज्याला पडला होता. आवाज 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 आवाज. राजा आले कोंढाण्यावर. खलबत खाना सगळा भरला गेला. खासी खासी माणसं जवळ घेतली. नेताजी पालकर होते, तानाजी मालुसरे होते, बाळाजी होते, येसाजी होते, विठोजी होते, फिरंगोजी होते, बाजी होते, चिमणाजी होते, सर्जेराव जेते होते, नाईकजी होते, बहिरजी नाईक होते, विश्वासराव दिघे होते, महादेवा होते. अशी खासी माणसं राजांबरोबर सगळी होतीच. आणि राजाने कोंढाण्यामध्ये खलबत खाण्यामध्ये सगळी माणसं बोलवली आणि एकच प्रश्न सगळ्यांपुढे केला. हा स्वराज्यात शिरलेला बोकड बाहेर कसा काढावा. समजाने डोकं खाजलं. राज 1 लाखाची 1.25 लाखाची फौज घेऊन आला हे आराम कर आणि तळ ठोकून बसलाय आपल्यावर लाल महालात. राजा आम्ही बी त्याच प्रश्न करतो, नेमका याला काढायचा कसा बाहेर. आतमध्ये डोंगरात गेला असता असा झाडा झोडपा तर मग चांगला चेचला असता. पण चमारे हे बसला इथं आतमध्ये असा पटांगात. नेताजीराव काय करावे, कुणीच काही बोलायला तयार नाही. राजे म्हणतात चला चला एक गनिमी कावा करूया. बर का लीलाधरजी, गनिमी कावा करूया. विजय सर, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट ऍक्टर आहेत, अभिनेते आहेत. आज मी सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. आपल्या मावळ्यातला एक जण घेतला, त्याला सांगितलं तू तुझ्या मुलीचं लग्न काढायचं. राज पण माझी मुलगी 5 वर्षाची 3.5-4 वर्षाची असत तिचं लगीन. अरे ऐक रे. आणि तो महादाजी तू तुझ्या मुलाचं लग्न काढायचं, दोघांचं लग्न लावायचं. अहो याला पोरगच नाही. अरे ऐकून घ्या, ऐका. आणि हे लगीन लावायचं आपल्याला लाल महालात. काय अहो राजा काय चाललंय आपलं. अहो त्या बोकडाला हाकलून द्यायचं चाललंय, मारायचं चाललंय. लाल महालात कुणाच लग्न लावता. अरे ऐका तर गंमत. विश्वासराव तुम्ही शाहिस्ते खानाच्या गोटात जायचं. काय जायचं, कसं जायचं, पुढची तालीम तुम्हाला दिली जाईल. 15-20 दिवस महिनाभर राहा. शाहिस्तेच्या चांगलं जवळ जा. अरे किती वर्ष झालं हा इथं आलाय. 3 वर्ष होत आली ना. याचा काटा काढायलाच हवा. 2.5 वर्ष तरी झाली असती. गेला पाहिजे. विश्वासराव त्या शाहिस्ते खानाच्या एवढे जवळ जा, एवढे जवळ जा, एवढी त्याची चाकरी करा, एवढी त्याची सेवा करा की तुम्ही टाकलेला शब्द त्यांनी सुद्धा मोडू नये. तुमचं तुम्ही ठरवा आता कसं जायचं. आणि लगीन काढा. आणि लग्नाचं आमंत्रण खास शाहिस्त्याला द्या. अजून 4 प्रमुख काही त्याची माणसं असतील तर त्यांनाही द्या. कारण प्रमुख माणसाचं आपण आता सगळ्यांनीच लगीन लावायचं. राजा काही कळायला मार्ग नाही तुम्ही काय म्हणता ते. राजाने सविस्तर सांगितलं. अरे नाटक करायचे रे. आपल्या माणसाने त्यांच्या पोटात शिरायचं, एवढं पोटात शिरायचं की त्यांचाच हुकूम घ्यायचा, त्यांनाच आमंत्रण द्यायचं आणि त्यांना आमंत्रण बोलून द्यायचं. आणि वराडी म्हणून आम्हाला काही लोकांना बाहेरून बोलवायचं. पण आम्ही बी असणार बरं का त्यात. देशांतर आणि वेशांतर करून शिवाजी राजा म्हणून नाही, वराडी मंडळी म्हणून. आणि आपल्या बरोबर बैल असतीलच. बैलगाड्या घ्यायच्या. आता बैल घेतले की बैलाला खायला गवताच्या कडव्याच्या पेंढ्या आलेच की. मग त्या पेंढ्यामध्ये तलवारीला पाहिजे आणि वराट असं आतमध्ये घालायचं. आणि हुजूर राजाची त्यांनी जर तपासणी केली तर माहिती तपासणी करणार आहे. तानाजीराव
तपासणी काही सगळ्याच पेंड्याची करतील का? काही 2-4 पेंड्या सोडतील, जनावराचा खाना म्हणून, नंतर आतमध्ये मोकळे म्हणून सोडतील. कशाला काळजी करता? का प्रत्येक पेंडी चेकच करणार आहेत, प्रत्येक पेंडी तपासणार आहेत ते? त्यांना बाकीचं काही काम धंदा आहे की नाही? लगीन लावायचं ना, मग तुम्ही का दमले? तुम्ही दमायचं नाही. डूब जा मेरे प्यार में, डूब जा मेरे प्यार में, ये शाइस्ता खान को ही डूबना चाहते हैं हम, बस हमारे प्यार में. बिल्कुल सही टोनी बजाते हैं धनु भाई. वाह वाह. तानाजी महादेवा, तुम्हाला खास कामगिरी. बहिर्जी नाईकला तर प्रमुख कामगिरी होती. बहिर्जी नाईक समय प्रसंगाला मिशी काढायचा, दाढी लावायचा, त्यांच्यासारखंच ती पगडी घालायचा, मुस्लिम पोशाख, आणि त्यांची भाषा यायची त्याला. इलाला उलाला उलाला सगळं बोलायचा तो. मला नाही येत, त्याला यायचं, आणि मला तो प्रयत्नही करायचा नाही. हा, तेवढा आलाला ओलाला प्रयत्न करण्यापेक्षा रामप्रभूचं नाव घेतलेलं आम्हाला अजून बेहतरीन राहील. बाकी सारा प्रयत्न करीन, पण ह्या प्रयत्नाच्या भानगडीत डीजे वाला मी कधी पडत नाही. तुम्ही आवाज द्या. तुम्हाला मुरमुऱ्याचा लाडू देतो सांच्याला खायला, पण मला आवाज द्या. एकदा लावला की लागला. तानाजी आणि महादेवाला राजाने काम सांगितलं. महादेवा, तानाजी, तुम्ही वराड घ्यायचं आणि कात्रजच्या घाटापाशी हजर राहायचं. हे सजे तो 25 लोक घेऊन काढण्या लावून गवत घेऊन तो पुण्यात शिरायचं. गवताच्या काढण्यामध्ये तलवारी कट्यारीला पोवा, पण बाहेर अंगाला टाकलेली एकही तलवार जरी येता कामा नाही, एवढे ध्यानात घ्या. संशय एकाला जरी आला तरी सगळ्या वराडासहित सगळ्यांचे कत्तल कायमचे ठरले म्हणून समजा. विठोजी, तो घाटा खालच्या रानात 200 बैल घ्यायचे, शिंगाला पलिती बांधून तयार राहायचं, आणि खानाची आम्ही आतमरी एकदा हॅपी बर्थडे केला, त्याचा वाढदिवस केला, याची इशारा दिली. 200 बैलाला शिंग किती? त्याच्यावाला शिंग किती? 200 बैलाला 4, म्हणजे एका बैलाला किती असतात? 2 असतात. म्हणजे तुमच्याकडे बैलाला 2च आहेत का? आमच्याकडच्या बैलाला 3 आहे. 2 शिंग, 2 शिंगाला 2 पलिते. 200 बैलाचे 200 दुने 400. हा गनिमी गाव होता. विठोजीला सांगितलं, विठोजी घाटाच्या पायथ्याला 200 बैल घ्यायचे, शिंगाला पलिते बांधून ठेवायचे. बास इशारात मिळाला की त्या शिंगाला फक्त टेंबे लावायचे. टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. आणि बैल मोकार पटांगणात खेळून द्यायचं, त्यांना नुसतं उधळायचे. अंधाराच्या वक्ताला बैलाची हालचाल दिसली, आम्ही वराठी मंडळी पाडणार इकडनं, आणि ह्या गायबान्यांना, ह्या बावळाटांना पलिते दिसणार तिकडं. म्हणजे आम्ही सही सलामत पळून आलो पाहिजे, हे गेले पाहिजे कुठं? बैलाकडं. पण विठोजी म्हणला, राजा आपलं बैल त्या नेऊन नेले, त्याची कशाला काळजी करता? बैलाला थोडेच मारतात विठोजीराव, ते बैल त्यांनाही लागतात ना काही वस्तू वाहण्यासाठी. उद्याच्याला ते बैल कवा छापा टाकून आपल्या ताब्यात घेऊ, कशाला काळजी करता? पण आम्ही सांगतो तेवढं करा. तानाजीला सांगितलेली, महादेवाला सांगितलेली, यशाजीला सांगितलेली, विठोजीला सांगितलेली कामगिरी फत्ते आहे. बाळाजी, चिमणाजी, सर्जरावचे दे तुमच्या पाशी विशेष कामगिरी. तुम्ही मात्र आमच्या पाशी राहायचं, आमच्या बरोबर चालायचं. मोरबंत आणि नेताजीराव, आपल्या तुकडीनिशी आम्ही जे तुम्हाला सांगू ती समय पर खास काळजी करून द्यायची. आम्ही तुम्हाला कामगिरी सांगायची, आणि समजायला तुम्हाला वेळ लागला नाही पाहिजे. हे तुकडीनिशी आम्ही जिथे राहू तिथे आम्ही समय प्रसंगाला तुम्हाला चोख कामगिरी सांगू. राजाने कोंडाणा मजबूत करून ठेवला होता. राजांचा सरदार पठाण इब्राहिम, वा 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 वा, लागणं त्याचा मोठा रोबाब.
वा मुसलमान ओरिजिनलच होता, त्याच्यामुळे संशयाचं काही कारणच नव्हतं. पेंड्या कडबे वराडी जे आतमध्ये येत होते, एखादा जर लागला ए कौन हो कहा से आए हो कहा जा रहे हो अंदर, हा इब्राहिम खान लगेच आडवा यायचा, काना खाली वाजायचं त्याच्या. बेवकूफ पता नहीं है खान साहब के दरबार में कितने हिंदू लोगों की शादी है, ये सब वराड़ी है, ये मेहमान है हमारे, तभी से बेशा उनके सामने. ए आप क्यों खड़े हो, जाओ अंदर. एवढा रुबाब याचा. वा 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 तसा याचा महत्वाचा म्हणजे हो शाहिस्ते खानाचा बापच झाला इब्राहिम खान. मोठा रुबाब याचा. या खाड्यानं कोणी जर आपल्या वराड्याला जर आडवं यायचा प्रयत्न केला, हा तिथं जायचा आणि त्याच्या कानाखाली आधी वाजायचा आणि मग त्याला सांगायचं. कारण तिथं जर नेबलाटपणा केला जर म्हणला हुजूर वराडी इथं जाने दो ना इनको, यांचाच रुबाब याच्यावर चलर की. आवाज हा पठाणाचा आवाज, रुबाब मोठा. आणि राजाने ठरवलं आपणही याच्यामध्ये शिरायचं. पण काहींनी राजांना रिक्वेस्ट केली, विनंती केली, राजा तुम्ही जाऊ नका. राजे म्हणाले अरे नाही, प्रत्येकाचं काम वेगळं. जसा अफजल खान आम्हीच मारायला हवा, तसा शाहिस्ते खान सुद्धा आम्हीच मारायला हवा. पण आज शिरायच्या अगोदर बहिर्जीला जवळ केलं. बहिर्जीला विचारलं, बहिर्जी लाल महालाचा कानन कोपरा आम्हाला माहिती आहे, तू लाल महालात जाऊन आलास ना शाहिस्त्यापाशी? होय राजा. लाल महालामध्ये शाहिस्त्याने आता काय काय बदल केलाय तेवढं मला सांग. म्हणजे बांधकामात काय बदल केलाय का? एखादं भिताळ तोडलंय, एखादं बांधलंय, असा काय उद्योग केलाय तरी काही? बहिर्जी म्हणाला होय राजा, लाल महालाच्या दक्षिण बाजूला बघा हुजूर राजाजी त्यांनी मोठा अजून एक खोली बांधली आणि भिताड काय एवढं मजबूतीचं बांधलं नाही, असं दाखा दिला तरी पडायला तयार आहे, पण दाखा बी जोराचाच पाहिजे बरं का राजा. आणि हा राजा स्वयंपाक खोली पासून जी मेन खोली आपली पाहुण्या रावळ्याला बसायची त्याच्या मध्ये एक त्यांनी भिताड बांधलंय. दिवस रात त्यांचं चालूच आहे, वाटार खाना चालूच असतो. ते रामजान आलंय नव त्यांचं, म्हणजे रमजान आलाय मग दिवसातून एकाच टायमाला जेवत्यात आणि ते बी सूर्य उगायच्या वक्ताला. आणि एकदा मग ते राजा पडले की पडलेच, मग काय कापेल असतं ते समज. अच्छा ठीक आहे. सूरज उगल्यानंतर जेवत नाहीत काय, रात्री झोपतानाच दाबून खात्यात काय? होय राजा. आणि एकदा जो पेलं की अंगावून त्याच्या साप जरी गेला तरी त्यांना काय कळायचं नाही. राजाने मुहूर्त बिलकुल सही काढला होता. राजाने जिरोटोप आता काही क्षणासाठी बाजूला काढून ठेवला. कवड्याची माळ काढली नाही, आतमध्ये टाकून दिली. आमच्या गळ्यामध्ये जशा माळा आहेत आतमध्ये, तशी आतमध्ये टाकून दिली, त्यांनी बाहेर नाही काढली राजाने. राजाने जवळ आपल्या हत्यार घेतले आणि तारीख ठरली होती 6 एप्रिल 1663. ज्या लाल महालामध्ये आजपर्यंत आमच्या आऊसाहेबांनी ज्ञानेश्वरी वाचली, ज्या लाल महालामध्ये संतांचे अभंग गायले गेले, गवळणी गायल्या गेल्या, ज्या लाल महालाने आजपर्यंत आम्हाला लहानाचं मोठं केलं, लाल महाल आता जनावरांच्या मांसाहाराने सजला होता, नटला होता. लाल महालाचा एक छाती राजांना हाक मारत होता, राजे राजे बघा ना आज तुमच्या लाल महालाची काय गत झाली. राजा या सुलतानी सत्तेच्या ताब्यातून मला सोडवावं राजा. राजा यांनी मला पाठवलं, राजा यांनी मला आठवलं. राजा आता मला पुन्हा स्वराज्यात घ्या. राजा
यांनी माझ्यापाशी माझ्यात येऊन राहावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही राजा. आता मला स्वतंत्र थाटात माटात वराडी मंडळी आली आणि मग काय सनई चौघडा आमच्या दत्तूभाईला आमंत्रण होतच मंगलाष्टका म्हणायला. वा मग शाहिस्ते खानाचे सगळे सरदार होतेच कवाले म्हणणारे. शाहिस्ते खान म्हणाला कवाली सुनना पसंद करेंगे हम आपके शादी में. हुजूर 2.5 वर्ष झालं कवाल्याच ऐकतात. हुजूर असा मूर्खपणा नालायकपणा बावळटपणा तुमच्यासारख्या शाद्या माणसाने करू नये. हुजूर कवाले ऐकून ऐकून तुमचे कान बधीर झाले नाहीत का? नाही हुजूर काही नाही. आमच्या लग्नात आम्ही भजन गातो मंगलाष्टका गातो. हुजूर कवाली तो बाद में गाई जा सकती है. नहीं 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 हम सुनेंगे. तुमचा रावणाला तिकडे चलू द्या आमचा रावणाला इकडे. लोट करना में जाऊंगा खाली भर दो झोली यारे मोहम्मद लोट कर में जाऊंगा खाली. नाही मी काय चहा घेत नाही बघा मला नका चहा. ठीक आहे आता तुम्ही घेतच नाहीत माझ्या मी तरी कशाला गॅसला आग लावू. असं तात्पुरतं तोंडाला. एकीकडे कवाल्या चालू झाल्या एकीकडे मंगलाष्टका चालू झाली आणि लग्न लावायचं ठरलं. सावधान गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमण्यवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पुरीना पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम वधवरे शुभवतु सावधान. शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. आता एकच मागणे गजमुखा कुर्या सदा मंगल. कन्या बागड परी करी माहेरची आठवण टाकाक्षदा प्रेमान. शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. एकीकडे मंगलाष्टका चालू आहे एकीकडे कवाले चालू आहेत एकीकडे सारा भांडवल ढेंगा चालू आहे. भर दो झोली भर दो झोली याली मोहम्मद लोट करना में जाऊंगा खाली. भर दो झोली याली मोहम्मद लोट करना में जाऊंगा खाली. मोली मोहब्बत नादे नादे जोगी जोगी तेरी मोहब्बत मैं दादे ना देना.
आणि राजाने मोका सापडला. राजाने मोका सापडला. पहिल्या विचारावर शेषापूर आहे. राजपलीकडच्या अंगात आहे तो. चला नवरा नवरीला अलगदपणे कुठे बाहेर घेऊन जायचं नियोजन करा. याद राखा, एक जरी चूक झाली तरी देखील सगळ्यांचे कत्तर ठरले. एक नाही, दोन नाही, तब्बल 1.25 लाखाची फौज येतात. आणि आपण फक्त आणि फक्त 100 माणसं लय झालं. शाहिस्ता खान कुठे शोध घेतला आणि शाहिस्ता खान सापडला. गुजरला खजर कमाई शाहिस्ता खानाला. हुजूर हुजूर शिवाजी आया, शिवाजी क्या शादी में और शिवा कहां से और कैसे आया. शिवाजी राजांची तलवार ज्ञानातून बाहेर निसटली होती म्हणून डोळ्याचा पापडा वेळपर्यंत शाहिस्ता खानावरती कोसळून शाहिस्ता खान बाजूला सरकला तसा पळाला. जुना पोशाख होता अंधाराचा. 12 बंदी पोशाख असायचा. तो 12 बंदी पोशाख शाहिस्ता खानाच्या अंगावर. शाहिस्ता खान जीव मुद्दे घेऊन ह्या खोलीत त्या खोलीत ह्या खोलीत त्या खोलीत पळतोय. आणि राजा त्याच्या पाठीमागा पळते. जे जे आडवे येतील त्यांनी त्यांना कापायचा प्रयत्न केला. शाहिस्ता खानाचा एक मुलगा होता अब्दुल फतेह. कायमची फतेह झाली, तो मारला गेला. अनेक महिला चुकून मारल्या गेल्या, चुकून. शाहिस्ता खानाला कळून चुकलं शिवाजी माझ्या मागा पळतोय. त्या अंधारा पथरमध्ये पळायचं कुठं. शाहिस्ता खानाने काही महिला होत्या, त्या महिलांच्या खोलीमध्ये शिरला. सगळ्या जाग्या होत्या. त्यांना म्हणतो कसा शाहिस्ता खान, पडदा करो पडदा करो. पडदा करो म्हणजे तोंडावर पडदा घ्या. सगळ्या माऊलांनी तोंडावर पडदा घेतला. शाहिस्ता खान हा बायकात शिरला आणि शिवाजी राजे म्हणतात ईशा. शाहिस्ता खान आहे का इथं बा. राजे राजे इथं सगळ्या बायका दिसतात. इथं काही शिवाजी दिसायला मार्ग नाही. राजा तो पलीकडच्या अंगाला बायकांमध्ये लपलेला शाहिस्ता खान. शाहिस्ता खान हे शब्द ऐकल्याबरोबर त्याला कळाला राजा येणार. तेवढ्या तिथून पळाला. गॅलरीमध्ये पडत होता लाल महाराजा. राजाने असा छापा टाकला होता, असं एक उड्डाण टाकले आणि एक मोका सापडला तसा राजानं सरळ आकारात मारला. येशा पुरुषा जयता यशावर तानाजी सगळ्यांना सांगितलं, तानाजी शाहिस्ता खान मारला गेला. बस फक्त पळायचे बघा, पळा. एकच आरडाओरडा शाहिस्ता खानाने केला. मेरा कत्ल किया. आणि सगळ्यांनी पळ काढला. नुसता पळ काढला नाही, मराठेच बोंबलायला लागले. मराठे आले, मराठे आले, पळ. मराठों का छापा, शिवाजी भोसले का छापा. शाहिस्ता खानाच्या भोजला काही कळायला मार्ग नाही. छापा कहां से, अंदर तो शादी चालू है और ये छापा कहां से आया. त्यांच्या बापाला खरं नाही, त्यांच्या बापाला खबर नाही. मराठ्यांच्या पोटात शिरले मी, शाहिस्ता खानाला मारलं मी आणि मराठी विजयाचा झेंडा घेऊन माघारी निघाले. काही मिनिटात तर मराठी गायब. विचार करण्यासारखी गोष्ट विजय सर. एक तरी माणूस शिवाजी राजाचा मरावा. एकही राजाचा माणूस मेला नाही. आणि ज्यांना ज्यांना बाहेरची कामगिरी सांगितली त्यांनी ती ती कामगिरी केली. शाहिस्ता खानाच्या धावपळीच्या काळात 3 बोट कटली गेली, तुटली गेली चुकून. शाहिस्ता खानाने त्याला मलमपट्टी केली. हे 3 बोट जेवण करायचे, 3 बोट राहिले फक्त 2च, अंगूठा और उंगली. बरी झाली, काही इशारा करायला झाली. इशारा करायला तेवढी तरी राहिली. हा अंगठा निदान मदतीला तरी राहिला. अरे बडे ताज्जुब के बात है. हा शाहिस्ता खान म्हणतो इस शिवा ने मेरी 3 उंगलियां काटी,
3 साल इसके दक्कन में रहा. कुणीतरी गलतीसे म्हणला हुजूर कदाचित 3 वर्षाची 3 सजा असावी हुजूर. अजून 1 वर्ष राहिला असता तर राजा हे पण राहिलं नसतं इशारा करायला. राजा अजून जर राहिला असता तर हे बी राहिलं नसतं ठेगा दाखवायला. लेकिन हुजूर अजून काही वर्ष राहिला असतात. हुजूर परवरदिगार का शुक्रगुजार समजो निदान मुंडक तरी वाचलं तुमचं. चुकून राहिले हे शाहिस्ते खानी तर चुकून राहिले. शिवाजी राजाला वाटलं एका तोडाच्या मध्ये शाहिस्त्या. पण चला चला काही कवायना पण याला शासन मिळालं. शास्त्याला शासन मिळालं. राजे माघारी गेले. बाहेर आले बघतो अर्र घाट माठ्याच्या पायथ्या हुजूर त्या पलीकडच्या अंगाला मशाला दिसत्या भागो. शिवाजीला धरायला त्यांच्यापर्यंत गेलं. हे सहिले तिथं जाऊन पाहता पलीच्या पशी बैलाच्या डोक्याला मशाली बांधले होय. आणि मग शिवाजी कुठे चालाक आहे शिवाजी. आम्हाला इकडं पळवलं आणि दुसरीकडून पळून गेला होय. क्या करे इतने चाटर इतने होशियार थे आखिर पैदा कैसे होते हैं. ये शिवाजी बड़ा चालाक है. मैंने हुजूर उसको चेटू कहा है. चेटू अरे बेवकूफ चेटू